श्री स्वामी समर्थक श्रद्धा स्वामी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। देवाने सर्व मनुष्यांना एकसारखेच बनवले आहे। सर्वांची शरीराची रचना एकसारखीच आहे। एक डोकं, दोन डोळे, एक नाक, एक तोंड, विचार करण्यासाठी मेंदू, यामध्ये बुद्धी दिली आहे। या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी, तर काही लोक मूर्खाच्या श्रेणीत सुद्धा येतात। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जी चांगली लोक असतात त्यांचा मृत्यू लवकर का होतो। मित्रांनो, पूर्वीचे लोक त्यांचं पूर्ण आयुष्य म्हणजेच मानवाचं निर्धारित केलेलं जितकं वय आहे तेवढं पूर्ण जगायचे। म्हणजेच पूर्वी लोक 100 वर्षे किंवा त्यापेक्षाही अधिक वर्षे जीवन जगायचे। परंतु आता परिस्थिती बदलली आहे। आता लोक 70-80 किंवा त्यापेक्षाही कमी आयुष्य जगतात आणि हे सुद्धा आपण पाहिले असेल की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो। देवाने ज्याला जितके जीवन दिले आहे तो तेवढेच आयुष्य जगतो। जो जितक्या दिवसांसाठी आला आहे तो या पृथ्वीवर तेवढ्या दिवसांसाठीच राहतो। मित्रांनो, तुम्ही इतर लोकांकडून किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांकडून हे ऐकलं असेलच की चांगल्या माणसांना देव त्यांच्या जवळ लवकर बोलावून घेतो। शेवटी यामागचं कारण काय आहे? ग्रंथांच्या आधारे मी तुम्हाला माहिती देणार आहे। मित्रांनो, श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चितच आहे। मित्रांनो, या कलियुगामध्ये सर्व काही विपरीतच होत आहे। जो दानधर्म करणारा आहे तो गरीब असतो आणि जो लोभी आहे तो धानिक असतो। जो पापी आहे तो दीर्घायू असतो। अर्थातच पापी व्यक्तीच आयुष्य जास्त असेल आणि जे सत्पुरुष आहे ते अल्पायू असतील। अर्थातच चांगली लोक कमी आयु जगतील। प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या 5 गोष्टी तो जन्माला यायच्या अगोदर पासूनच निर्धारित केलेल्या असतात। ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचे जन्म कधी, केव्हा आणि कोणाच्या घरी होणार आहे हे आपल्या हातात नाही, तर प्रत्येकाने श्रीमंताच्याच घरी जन्म घेतला असता। ही तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेले आहेत आणि त्याच कर्मांच्या आधारे आपलं भाग्य बनत असतं। दुसरी गोष्ट आहे मनुष्याचा विवाह कधी, कुठे आणि कोणासोबत होणार। मित्रांनो, कधी कधी तुम्ही हे पाहिले असेल की तुम्हाला विवाह कोणा दुसऱ्या सोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्या व्यक्ती सोबतच होत असतो। हे सर्व विधी लिखितच आहे। श्रीमंत तर प्रत्येकाला बनायचं असतं, परंतु मित्रांनो काही लोक असे असतात ज्यांना ताबडतोब यश मिळतं, तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात। अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात, तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्यांचा रोजचा खर्च चालू शकेल एवढाच धन कमावू शकतात। कधी कधी कोणाला आकस्मिक धनाची प्राप्ती होते, तर कोणाला त्यांच्या वाडवडिलांची संपत्ती मिळते। मित्रांनो, चौथी गोष्ट आहे मनुष्य किती बुद्धिमान, किती विद्वान, किती ज्ञानी असेल। मित्रांनो, एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो, परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विद्येला लवकर ग्रहण करतो, परंतु जो कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतो। मित्रांनो, 5वी गोष्ट आहे मनुष्याचा मृत्यू कधी, केव्हा आणि कुठे होईल। मित्रांनो, मनुष्याचा मृत्यू हा त्याचा जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो। एक विद्यार्थी परीक्षा देतो, तो विद्यार्थी प्रश्नांचे उत्तर ज्याप्रमाणे लिहितो त्याच प्रकारे शिक्षक त्याला गुण देत असतात। इथे परीक्षार्थी एक कर्मणी आहे जो त्याचं कर्म करत आहे आणि शिक्षक विधाता आहे जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे। अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहत आहे। मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसारच या जन्मात आपल्याला त्याचे फळ मिळत असतं। काही कर्मांची फळ
ही त्याच जन्मात मिळतात. त्याचप्रमाणे मनुष्याचे जर आयुष्य कमी असेल आणि त्याचे पाप पुण्य जास्त असतील तर देव त्या पाप पुण्याचा फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो. चांगले कर्म चांगल्या भाग्याला बनवतात. अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचं निर्माण करत असतात आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहायला हवे, जेणेकरून त्याचं भाग्य चांगले बनेल आणि त्याच्या जीवनात नेहमी सुख समाधान असेल. कारण जर मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळे त्याचं भाग्य हे वाईटच बनेल. ज्या प्रकारचे तुम्ही बियाणे पेराल त्या प्रकारचेच तुम्हाला फळ मिळणार आहे. जर तुम्ही एखादं फुलझाड किंवा फळझाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फुले किंवा फळच मिळणार आहे. आणि जर तुम्ही एखादा काटेरी वृक्ष लावलं तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारं काटेरी वृक्ष मिळणार आहे. त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल, परंतु शरीराला त्रास देणारे काटे सुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला मिळतील. त्याचप्रमाणे वाईट कृत्य वाईट कर्म हे थोड्या वेळासाठी सुख प्रदान करतात, परंतु त्या वाईट कर्मांचे फळ जे नंतर मिळत असतं ते फळ मनुष्याच्या अधोगतीच, मनुष्याच्या नाशाचे कारण बनतं. मनुष्याला ते अनेक पीडा देत असतात. मित्रांनो, कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा, कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा? रुपया पैसा धनसंपत्ती आज आहे तर उद्या नाही. राजापासून रंक बनवण्यात वेळ लागत नाही. देवाच्या मर्जीशिवाय झाडाचा एक पान सुद्धा नाही हलत नाही. आणि म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे मनुष्य जेव्हा पर्यंत या पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करत राहायला हवी, चांगले कर्म करत राहायला पाहिजे, परोपकार दानधर्म करत राहायला पाहिजे, ज्यामुळे मनुष्याचा कल्याण होतो. चला तर आता हे सुद्धा जाणून घेऊया की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो. मित्रांनो, कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्या तरी चांगल्या हेतूने ह्या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलावून घेतो, कारण तो व्यक्ती देवाच्या हृदयात देवाच्या जवळ असतो. तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय असतो. देवाला हे मुळीच वाटत नाही की त्याचा प्रिय व्यक्ती या मायांगरीत राहून एखादं पाप करावं, ज्यामुळे त्या पापांची शिक्षा त्याला भोगावी लागेल. एकंदरीत म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्यांच्या चांगल्या कर्मांमुळेच लवकर होत असतो. एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजार नव्हता, कुठलाही त्रास नव्हता, तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता. त्याने रात्री आनंदाने भोजन केले आणि भोजन ग्रहण करून रात्री तो झोपला आणि सकाळी तो उठलाच नाही, तो झोपूनच राहिला. अर्थातच कुठल्याही आजाराशिवाय, कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला. मग अशावेळी लोक म्हणतात की किती पुण्यात्मा व्यक्ती होता, ज्याला देवाने एवढे सुखद मृत्यू दिल, त्याला कोणताही आजार दिला नाही, कोणताही त्रास किंवा कोणताही कष्ट दिला नाही. मित्रांनो, पुराणांमध्ये असं सांगण्यात आलं आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला जी पीडा होत असते ती एकदाच 100 विंचू चावल्याने जेवढी होत असते त्यापेक्षाही अधिक होते. मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत ह्या 3 गोष्टी घेऊन जातो. पहिली गोष्ट आहे मनुष्याचे कर्म, दुसरा आहे त्याची स्मृती आणि तिसरी आहे जागृती. या 3 गोष्टी मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्याच्यासोबत घेऊन जातो. एखादा चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण असे नेहमी म्हणतो की हा तर खूप चांगला मनुष्य होता, याने कधीच कोणाला त्रास दिला नाही, कधीच कोणाला फसवलं नाही. तरी सुद्धा देवाने त्या मनुष्याला लवकर बोलावून घेतले आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही कथांमध्ये ऐकलं असेलच की जेव्हा ऋषीमुनी कुठल्या देवांवर किंवा अप्सरांवर क्रोधित व्हायचे तेव्हा त्यांना या पृथ्वीवर जन्म घेण्याचा श्राप द्यायचे आणि ज्याला कोणाला हा श्राप मिळायचा तो भीतीने थरथरायचा. तो जो कोणी असेल तो ऋषीमुनींची क्षमा मागायचा.
त्यांची विनंती करायचा की हे महात्मा मला इतका मोठा श्राप देऊ नका, मला इतका कठीण दंड देऊ नका. मित्रांनो, हा मृत्यूलोकात असे प्राणी जन्म घेऊन त्यांच्या कर्मांचे फळ भोगत असतात आणि पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात, ज्याचे फळ त्यांना यमलोकात आणि पुढच्या जन्मात मिळत असतात. मित्रांनो, सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानले गेले आहे, कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचे द्वार म्हटले गेले आहे. त्यामुळे जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर देवाची भक्ती करून, दानधर्म करून, पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केले जाऊ शकतं. नाहीतर मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल, 84 लक्ष योनीमधून सारखा प्रवास करावा लागेल, पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा त्याचा मृत्यू होईल, पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल, पुन्हा त्याचा मृत्यू होईल. असं चक्र कायमस्वरूपी चालू राहणार. मित्रांनो, खूप सारी अशी लोक असतात जी त्यांच्या आयुष्यापेक्षाही जास्त आयुष्य जगतात. त्यांचा शरीर पूर्ण सुकून जातो, शरीरात मध्ये फक्त हाडांचा सापळा दिसू लागतो. घरातील माणसे सुद्धा त्यांची साथ देत नाही, कोणी त्याला पाण्यासाठी सुद्धा विचारत नाही. अंथरुणात पडूनच मळमूत्राचा त्याग करत असतो. उठता येत नाही, शरीर काम करत नाही. अवस्था अशी होते की ते लोक देवाला एक प्रार्थना करत असतात की हे प्रभू, आता जीवन आणखी जगता नाहीये, आता हे दुःख सहन होत नाही, आता आमच्यावर कृपा करा, आम्हाला मृत्यू द्या. परंतु मित्रांनो, त्या लोकांना तेव्हा सुद्धा सहजासहजी मृत्यू मिळत नाही. त्या व्यक्तीची सख्खी माणसं सुद्धा हेच विचार करत असतात की ह्या व्यक्तीसाठी आता मृत्यूच योग्य पर्याय आहे. घरातील लोक म्हणू लागतात की माहित नाही हा म्हातारा कधी मरणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे इतके जास्त त्रास आयुष्यात त्यांना सहन करावे लागतात. आणि मित्रांनो, आपण हेच विचार करतो, परंतु मित्रांनो, जे पुण्यात्मा असतात त्यांना कमी आयुष्य मिळतं, जेणेकरून ते ह्या पृथ्वीलोकावर जेव्हापर्यंत राहतील तेव्हापर्यंत सुखाने त्यांचे जीवन व्यतीत करतील आणि देवाची भक्ती ते करत राहतील, त्यांचे पुण्यकर्म ते करत राहतील आणि त्यांचे जन्माला येण्याचे उद्देश पूर्ण केल्यानंतर पुन्हा ते देवाजवळ परत जावेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह.